नमस्कार. तर आज निसर्गोपचार केंद्र उरुळी कांचन याचं नाव आपण खूप वेळा ऐकलेलं आहे. इथे वेगवेगळ्या आजारांवर नैसर्गिक पद्धतीने उपचार केले जातात. माझ्यासोबत आहे दादासाहेब पुंजीर दादा. तर ते आपल्याला थोडीशी माहिती देतील. दादा, नेमकं ह्या निसर्गोपचारचं वैशिष्ट्य काय आहे की महाराष्ट्रभर नव्हे, देशात नव्हे, परदेशातही याचं नाव घेतलं जातं? नेमकं काय आणि कोणी सुरू केलं इथं दिसतंय? पूज्य महात्मा गांधी यांनी 1946ला सुरुवात केलेली आहे. तर आपण काय सांगाल? आमच्या या गावात निसर्गोपचार केंद्रामध्ये इथं कुठल्याही गोळी औषधाशिवाय कुठल्याही प्रक्रियेशिवाय त्यांना नैसर्गिक जी साधन सामुग्री आहे, जसं हवा, पाणी, जे काही पंचतत्व आहे, माती, पृथ्वी, आकाश, या सगळ्या पंचतत्वाचा उपयोग करून त्यांचे सगळ्या प्रकारचे आजार बरे केले जातात. उदाहरणार्थ BP, डायबिटीज, कॅन्सर अशा अनेक आजारांवर इथं म्हणजे योग्य उपचार केले जातात. चला आज काय पाहायला भेटेल? चला. छानपैकी स्वागत कक्ष आहे. तिकडे मोठं पार्किंग आहे प्रशस्त. 2 मिनिटं म्हणजे आतमध्ये येतच तर इथं आल्यानंतर सगळं जे काय तुम्ही व्यसनाचे काही साहित्य आहे ते सगळं बाजूला काढायचे. बाहेरून काय तुम्ही आणलेलं असेल तिथं सगळं जमा करतात आणि मग इथं हे सगळं बाहेरचे खाद्यपदार्थ इथं खायला बंदी आहे. इथं आतमध्ये फक्त उकडलेल्या भाज्या, त्याच्यानंतर योगासने, त्याच्यानंतर पाण्याचे उपचार, मातीचे उपचार, अशा सगळ्या उपचार करून त्या पेशंटला तिथं उपचार केले जातात. योगासनं, अशा अनेक प्रकारचे उपचार होतात तिथं. धन्यवाद दादा, तुम्ही खूप छान माहिती दिली. असेल आणि कुठल्याही गोळ्या औषधांची तुम्हाला ॲलर्जी असेल तर इथं नक्की या आणि तुम्ही तुमचं शरीर शुद्धी करा आणि आमच्या या निसर्गोपचार आश्रमचा फायदा घ्या. धन्यवाद. धन्यवाद. आपण निसर्गोपचार आश्रमच्या ऑफिसमध्ये आलोय. इथं आल्यानंतर पहिल्यांदा पेशंटचं वजन केलं जातं. डॉक्टरांची तपासणी केली जाते, काय आजार आहेत, काय त्यांना वजन कमी करायचं, जे काय असेल ते. त्याच्यानंतर मग इथं आल्यानंतर इथून तुम्हाला एक क्वार्टर दिली जाते, तुमचं निवासस्थान, आणि तिथं तुमचं साहित्य ठेवलं जातं. आणि मग आले तुम्हाला इथं काढा देतात किंवा काही अन्न खायला देतात. आणि त्याच्यानंतर मग पुढं पलीकडे ट्रीटमेंट वॉर्ड आहे, ते डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट लिहून देतात. मग दुसऱ्या दिवशी सकाळपासून तुमच्या सगळ्या ट्रीटमेंट सुरू होतात. तर त्याच्यामध्ये सकाळी उठलं तर तुम्हाला योगासनं करायला लागतात. त्याच्यानंतर पोटावर मातीचा लेप असतो, तिथं मातीचा लेप घ्यायला लागतो. सूर्यस्नान असतं. ते झाल्यानंतर तुम्हाला अभ्यंग तेलाने मालिश करायला लावतात 1 तासाचं. ते झाल्यानंतर स्टीम देतात तिथं तुम्हाला. ज्यांना गरज आहे त्यांना स्टीम देतात. काही लोकांना दुसरे पाण्याचे उपचार असतात. असे वेगळे रीड स्नान, असे वेगळे 10-15 प्रकारचे स्नान असतात. ते सगळे स्नान देतात. ते झाल्यानंतर मग तुम्हाला काढा प्यायला देतात. काढा पिऊन झाल्यानंतर मग तुम्हाला जो काही डॉक्टरांनी आहार लिहून दिलाय तो आहार तुम्हाला देतात. असं दिवसभराचं शेड्यूल ठरलेलं आहे. मग आणि तुमच्या बोलण्यातून असं आलंय पंचतत्वाचाच वापर इथं केला जातो. आणि इथं कॅन्टीन पण खूप छान दिसते, स्वच्छ, हायजेनिक. म्हणजे जे ऍडमिट होतात त्यांच्या जेवणासाठी आपण तिकडे जाऊयात कॅन्टीनला. हा.